4 जानेवारी 2020 रोजी वऱ्हाडी बोलीचं संवर्धन, सन्मान आणि प्रसारासाठी मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 3ऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। वऱ्हाडी भाषा नामशेष होत चालली आहे। वऱ्हाडी भाषेचं जतन करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोलाच्या वतीने 3ऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वर्गीय उद्धव शेळके साहित्य नगरी, स्वर्गीय मनोहर तल्हार विचारपीठ दृकश्राव्य सभागृह मराठी विभाग परिसर येथे वऱ्हाडी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। ज्येष्ठ वऱ्हाडी साहित्यिक नरेंद्र इंगळे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर, उद्घाटक प्राध्यापक मधुकर वाकोळे, मावळते अध्यक्ष प्रकाश पोहरे, प्रमुख अतिथी म्हणून शिरीष धोत्रे, संदीप भारंबे, अनुराधा धामोडे, पुष्पराज गावंडे, प्राध्यापक सदाशिव शेळके, डॉक्टर मोनाची मोटे, कार्याध्यक्ष श्याम ठक, प्राध्यापक डॉक्टर हेमंत खडके, दयाराम निंबोळकर आदी मान्यवर उपस्थित होते। मला आता काय करावं म्हणजे किती वेळा म्हणजे किती ठेवा आपण त्याला म्हणाल की बा ह्या वऱ्हाडी अशी आहे, वऱ्हाडी तशी आहे, मला आता बोलणं बंद करायचं बा, त्याच्यात त्याला उत्तरही देणं बंद करायचं। तर मी एक आखरीचा एक मेसेज टाकला की म्हणलं बा वऱ्हाडीले म्हणजे मानाचं पान वैभव आणि वऱ्हाडीचा गाजा होईल असं म्हणलं काम तुम्हाला मला करून दाखवेल असं एक तिथं एक मेसेज टाकला आणि त्याला रामराम केला आणि मग तिथून आम्ही जसं आता साहित्य लिहित होतो तर जसं माझं निलेश कवडे आहे की अलग अलग सोबती जे आहे दयारामजी निंबोळकर आहे, असे बरेचसे लोक जमले आणि आम्ही अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच स्थापन केला। आता अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच स्थापन केला तर नुसतं व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची काही म्हणजे भाषा टिकणार नाही, जगणार नाही, जतन होणार नाही आणि ते लिमिटेड आहे। समजा ज्या ग्रुपमध्ये तेवढे लोक आहेत तेवढेच लोक ते पाहतील आणि वाढवतील, बाकी लोकांचं काय तर मग भाषा जगवायला पाहिजे, जतन करायला पाहिजे, त्याच्यासाठी आणखी काय करायला पाहिजे। तर मग आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तर बनवला होता, पण मग त्याच्यानी जे लोक आम्ही ऍड करत गेलो तर ते असे मोडकी तोडकी वऱ्हाडी, जबरदस्ती केलेली वऱ्हाडी असं लिहिणं सुरू झालं। कारण हे काही कामाची गोष्ट नाही, याला काही जतन होणार नाही म्हटलं। तर मग वऱ्हाडी लेखन कार्यशाळा घ्यायला ठरवलं। तर बार्शी टाकलेल्या खोलेश्वर मंदिरात आम्ही पहिली वऱ्हाडी लेखन कार्यशाळा घेतली, काही कथा कशी लिहायची आणि त्याच्या मागे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोलाने वऱ्हाडी बोली भाषेचं जतन करण्याचं काम हाती घेतलं आहे व त्यानिमित्त 12ही महिने उपक्रम राबवले जातात। या अंतर्गत या 3ऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।